जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि जर तुम्हाला या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ती डाउनलोड करू शकता. आजची PDF ही संध्याकाळी 6 नंतर उपलब्ध होईल. मित्रांनो, आजच्या सत्राला सुरुवात करण्याआधी एक छोटंसं आपण करेक्शन करून घेऊया. याआधी मी तुम्हाला सांगितलं होतं की महाराष्ट्रातील पहिला ULB ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड हा नाशिक महानगरपालिकेने जारी केला. यात फक्त इतकं करेक्शन करून घ्या की महाराष्ट्रातील ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड हा पब्लिक इश्यूसाठी जारी करणारी पहिली महानगरपालिका कोणती? तर नाशिक महानगरपालिका ही पब्लिक इश्यूसाठी ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड जारी करणारी महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका आहे. नाशिक महानगरपालिकेने हा बॉन्ड नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर देखील सूचीबद्ध केला आहे. बरं, करेक्शन करण्याचं कारण काय? तर याआधी 2025 मध्ये पिंपरी चिंचवडने सुद्धा एक ग्रीन बॉन्ड जारी केला होता. पण त्या ग्रीन बॉन्डमध्ये त्यांनी प्रायव्हेट प्लेसमेंटच्या आधारे निधी उभारला होता. पण नाशिक महानगरपालिकेने हा ग्रीन बॉन्ड सामान्य लोकांसाठी खुला केला आहे. म्हणजेच हा बॉन्ड पब्लिकला इश्यू करून त्यातून निधी उभारण्यात येणार आहे. दोन्ही ग्रीन बॉन्डमध्ये काय फरक आहे तुम्हाला समजलं असेल तर लक्षात ठेवा. ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड जारी करणारी महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका ही PCMC आहे. तर ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड पब्लिक इश्यूसाठी जारी करणारी महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका ही नाशिक महानगरपालिका आहे. ठीक आहे, एवढं कन्फ्युजन दूर झालं असेल तर आपण आता आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. कोणता देश हा नवी दिल्लीत आयोजित आहार, अन्न आणि आतिथ्य मेळाव्याचा भागीदार देश आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच इटली हा यंदाच्या आहार, अन्न आणि आतिथ्य मेळाव्याचा भागीदार देश आहे. इटली हा देश प्रथमच आहार मेळाव्याचा भागीदार देश बनला आहे. मित्रांनो, हा जो आहार मेळावा आहे हा 10 मार्च पासून सुरू झाला असून हा 14 मार्च पर्यंत दिल्लीत आयोजित करण्यात आला. या मेळाव्याचं आयोजन कोणी केलं? तर अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय व इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशनने या मेळाव्याचं आयोजन केलं. नेक्स्ट क्वेश्चन. अलीकडेच लॉन्च करण्यात आलेल्या दुसऱ्या फिस्कल हेल्थ इंडेक्स अहवालात कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? तर या दुसऱ्या फिस्कल हेल्थ इंडेक्समध्ये ओडिशा या राज्यानं प्रथम क्रमांक पटकावला. बरं, हा अहवाल कोणाद्वारे प्रकाशित केला जातो? तर नीती आयोगाद्वारे हा अहवाल प्रकाशित केला जातो व यंदाच्या या अहवालाची ही दुसरी आवृत्ती आहे. या निर्देशांकात राज्यांच्या राजकोषीय व्यवस्थापनांचे मूल्यांकन करण्यात येते व या मूल्यांकनासाठी 5 प्रमुख घटकांचा विचार केला जातो. ते 5 प्रमुख घटक कोणते? तर राज्याची महसूल गोळा करण्याची क्षमता, खर्चाची गुणवत्ता, वित्तीय शिस्त, कर्जाचे प्रमाण व कर्ज फेडण्याची क्षमता. या 5 घटकांचा विचार करून राज्यांना यात 4 गटात रँक केलं जातं. यात अचिव्हरमध्ये ओडिशा, गोवा, झारखंड ही राज्य असून ओडिशा हे राज्य भारतात पहिल्या स्थानावर, गोवा दुसऱ्या तर झारखंड तिसऱ्या स्थानावर आहे. फ्रंट रनरमध्ये गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा, उत्तर प्रदेश, कर्नाटक ही राज्य आहेत व भारतात गुजरात 4थ्या स्थानी तर आपलं महाराष्ट्र 5व्या क्रमांकावर आहे. लक्षात ठेवा, या रँकिंगमध्ये आपलं महाराष्ट्र कितव्या स्थानावर आहे? तर आपलं महाराष्ट्र यात 5व्या क्रमांकावर आहे. परफॉर्मर राज्यामध्ये मध्य प्रदेश, हरियाणा, बिहार, तामिळनाडू, राजस्थान या राज्यांचा समावेश असून आकांक्षी राज्यांमध्ये केरळ, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश व पंजाब या राज्यांचा समावेश आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये यावर निश्चित प्रश्न विचारण्यात येईल, त्यासाठी सर्व माहिती नोट करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन. महामार्गावरील प्रदूषण कमी करण्यासाठी भारतातील पहिले मायक्रो एल्गी आधारित एअर टॉवर कोणत्या शहरात बसवण्यात आले? तर आता महामार्गावरील प्रदूषण कमी करण्यासाठी भारतातील पहिले मायक्रो एल्गी आधारित एअर टॉवर हे दिल्लीत स्थापन करण्यात आला आहे. मित्रांनो, या एअर टॉवरमध्ये सूक्ष्म शैवालांचा उपयोग करण्यात आला असून हे शैवाल काय करतात? तर हे हवेतील CO2 सारखे प्रदूषक शोषून घेतात व त्या बदल्यात वातावरणात ऑक्सिजन सोडण्याचं कार्य करतात. या तंत्रज्ञानाची निर्मिती कोणी केली? तर IIT मद्रासची स्टार्टअप असणाऱ्या कार्बेलिमने या तंत्रज्ञानाची निर्मिती केली आहे. आता हा प्रश्न पहा. जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारे शैलेश कुमार हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर हे जे शैलेश कुमार आहेत हे एक उंच उडीपट्टू आहेत व त्यांनी नुकतेच जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्समध्ये उंच उडीत सुवर्णपदक पटकावलं. हे सुवर्णपदक त्यांनी T63 प्रकारात 1.84 मीटर उडी मारून पटकावलं आहे. ही स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली होती?
तर या स्पर्धेचं आयोजन दिल्लीत करण्यात आलं. पुढील प्रश्न, भारतीय ऑर्किड महोत्सव 2026चं आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले? तर या महोत्सवाचं आयोजन सिक्कीममध्ये करण्यात आलं. आणि सिक्कीममध्ये कुठे? तर सिक्कीममधील पाक्योंग या जिल्ह्यात या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. व यंदाची या महोत्सवाची थीम काय होती? तर ऑर्किड फॉर ब्युटी अँड प्रॉस्पेरिटी अशी यावेळेसच्या या महोत्सवाची थीम होती. मित्रांनो, असे वन लाईनर प्रश्न एक्झाममध्ये विचारण्यात येतात, लक्षात ठेवा. 2026 मधील ऑर्किड महोत्सव हा सिक्कीम राज्यात पार पडला. पुढील प्रश्न पाहण्याआधी सिक्कीम या राज्याविषयी सुद्धा आपण थोडक्यात माहिती पाहून घेऊया. सिक्कीम या राज्याची स्थापना 36व्या घटना दुरुस्तीद्वारे करण्यात आली असून सिक्कीम हे भारतातील स्थापनेनुसार 22वे राज्य आहे. सध्या या राज्याचे राज्यपाल ओमप्रकाश माथुर आहेत, तर मुख्यमंत्री हे प्रेमसिंग तमांग आहेत. सिक्कीम या राज्यात एकच नॅशनल पार्क असून ते कोणतं? तर कांचनजंगा नॅशनल पार्क हे सिक्कीम या राज्यात स्थित आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या राज्याने धर्मांतर रोखण्यासाठी धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026ला मान्यता दिली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच छत्तीसगड या राज्याने आता धर्मांतर रोखण्यासाठी धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026ला मान्यता दिली आहे. बरं, या विधेयकाचा उद्देश काय आहे? तर चुकीच्या पद्धतीने केले जाणारे धर्मांतर रोखणे हा या विधेयकाचा उद्देश आहे. बऱ्याच वेळा धर्मांतर हे बळजबरीने प्रलोभन देऊन किंवा फसव्या मार्गाने केलं जातं. हेच थांबवण्यासाठी छत्तीसगड राज्याने आता धर्म स्वातंत्र्य विधेयक मान्य केलं. पुढील प्रश्न पहा, भारतातील पहिले स्वायत्त सागरी जहाज बांधणी केंद्र कोणत्या राज्यात उभारण्यात येत आहे? तर आता भारतातील पहिलं स्वायत्त सागरी जहाज बांधणी केंद्र हे आंध्र प्रदेश या राज्यात उभारण्यात येत आहे. मित्रांनो, अशा प्रकारचं जगातील पहिलं स्वायत्त सागरी जहाज बांधणी केंद्र असून याची निर्मिती आंध्र प्रदेशातील ज्वालादिनी मासेमारी बंदरात करण्यात येत असून हे केंद्र जवळपास 30 एकरमध्ये पसरलेला असेल. नेक्स्ट क्वेश्चन, सन्मानाने मृत्यूचा अधिकार हा भारतीय संविधानातील कोणत्या अनुच्छेदाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, सन्मानाने मृत्यूचा अधिकार हा भारतीय संविधानातील कलम 21 या कलमाशी संबंधित आहे. बरं, सध्या सन्मानाने मृत्यूचा अधिकार चर्चेत का आला? तर अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने 12 वर्षाहून अधिक काळ कोमात असलेल्या हरीश राणा यांना निष्क्रिय इच्छा मरणाची परवानगी दिली आहे व ही परवानगी याच अधिकाराअंतर्गत मिळाली आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी आंतरराष्ट्रीय गणित दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो आंतरराष्ट्रीय गणित दिवस आहे हा दरवर्षी 14 मार्च रोजी साजरा केला जातो. व हा दिवस कधीपासून 14 मार्च रोजी साजरा करण्यात येत आहे? तर 2020 साली पहिला आंतरराष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात आला होता व तेव्हापासून हा दिवस 14 मार्च रोजी साजरा करण्यात येत आहे. यंदाची या दिनाची थीम काय? तर मॅथमॅटिक्स अँड होप अशी या वेळेसच्या दिनाची थीम आहे. याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, दरवर्षी 12 मार्च रोजी किडनी डे सुद्धा साजरा केला जातो व यंदाच्या दिनाची थीम किडनी हेल्थ फॉर ऑल, केअरिंग फॉर पीपल, प्रोटेक्टिंग द प्लॅनेट अशी आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, महिलांच्या रात्रीच्या सुरक्षेसाठी कोणत्या राज्याने निर्भया निशा उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.